नळ व पाण्याची टाकी या टॉपिकवरील आपण दुसरा क्वेश्चन पाहणार आहोत. तर एक टाकी पहिल्या नळाने 6 तासात पूर्णपणे भरते व तीच टाकी दुसऱ्या नळाने 15 तासात पूर्णपणे भरते. जर पहिला नळ फक्त 2 तास चालला तर शिल्लक टाकी भरण्यासाठी दुसऱ्या नळाला किती तास लागतील असा प्रश्न विचारलेला आहे. तर सर्वप्रथम मित्रांनो, अशा गणितामध्ये आपण प्रथम दिलेली माहिती ही लिहून घ्यावी. ए हा नळ 6 तासात भरतो आणि बी हा नळ 15 तासात भरतो असे आपण समजू. त्यानंतर या दोन्हीचा लसावी काढून घ्यावी आणि या दोन्हीचा लसावी येतो मित्रांनो 30. तर ए ही टाकी 6 तासामध्ये 5 युनिट एवढी टाकी भरेल आणि बी ही टाकी 15 तासामध्ये 2 युनिट एवढी टाकी भरेल. तर आपल्याला असं सांगितले आहे की प्रश्नामध्ये पहिला नळ हा 2 तास चालतो, त्यामुळे पहिला हा नळ 2 तास चालतो म्हणून पहिला हा नळ 10 युनिट एवढी टाकी भरतो. आपली संपूर्ण टाकी 30 युनिटची आहे, त्यामुळे आपल्याला 10 टाकी भरली तर शिल्लक टाकी 20 युनिट एवढी उरलेली राहील. आणि दुसरा नळ हा किती तासामध्ये शिल्लक टाकी भरेल असा प्रश्न विचारला आहे, त्यामुळे दुसरा नळ हा 2 युनिट एवढी टाकी भरतो एका तासामध्ये, म्हणून 92 20 म्हणजे दुसरा नळ हा शिल्लक टाकी 10 तासामध्ये भरेल.